तुमच्या कम्प्युटर स्किल्स अपग्रेड करायच्या आहे? दिशा कम्प्युटर इन्स्टिट्यूट घेऊन आले आहेत महा डिस्काउंट ऑफर. आता कोणताही कोर्स करा फक्त 1800 रुपयांमध्ये. महाराष्ट्र बॉक्सिंग असोसिएशनच्या चेअरमनपदी प्रवीण दरेकर यांची नियुक्ती झाल्यानंतर आता नवीन माहिती समोर येते. राहुल शेवाळे जे शिवसेनेचे नेते आहेत आणि सर्वोच्च पदी आहेत, त्यांची सुद्धा याच पदावरती अध्यक्षपदी निवड झाल्याची माहिती मिळते आणि त्या संदर्भातले फोटोज सुद्धा त्यांच्या माध्यमातून समोर आणले जातात. आपल्यासोबत प्रवीण दरेकर आहेत, आपण त्यांची बातचीत करणार आहोत. एकच पद पण दोन दोन अध्यक्ष, हे काय प्रकरण आहे? या संदर्भामध्ये उद्या पत्रकार संघामध्ये मी पत्रकार परिषद त्या ठिकाणी घेतोय आणि खरं काय हे या ठिकाणी क्रीडा क्षेत्रातील आणि जनतेसमोर त्या ठिकाणी आणणार आहे. अधिकृत कोर्टाच्या आदेशानं चॅरिटीच्या माध्यमातून निवडणूक झाल्यानंतर इलेक्टेड त्या ठिकाणची समिती आणि अध्यक्ष झाल्यावर असं कोणालाही कमिटी नेमता येत नाही पत्राद्वारे किंवा कोणालाही अध्यक्ष बनवता येत नाही. याची तपशीलवार माहिती उद्या मी पत्रकार परिषदेच्या माध्यमातून निश्चितपणे या ठिकाणी सांगणार आहे. महायुतीतले दोन्ही मित्रपक्ष आहे, मग महायुतीमध्ये पुन्हा बिघाडी, विरोधक यावर सुद्धा आरोप करतात. नाही, प्रश्न आपण समजून घेतला पाहिजे. उद्या मला कोणी एका पत्राद्वारे काही नियुक्ती करेल तर ते कायद्यात आहे का, नियमानुसार आहे का, हे त्या ठिकाणी पाहणं अत्यंत आवश्यक आहे. आणि त्या संदर्भामध्ये कोर्ट आणि चॅरिटी स्तरावर हा विषय त्या ठिकाणी आहे. त्याच्यामुळे इथे काही गटात पार्ट्यांमध्ये मतभेद अशा अर्थाने त्याला काही दिशा देण्याची गरज नाही आहे. पण या सगळ्या प्रकरणाला कुणीतरी खतपाणी देत आहे किंवा हवा देत आहे असं तुम्हाला वाटतं? नाही, मला याची कल्पना नाही आहे. मला आमचं पॅनल इलेक्टेड आहे. आमचं पॅनल कोर्टाच्या आदेशाने चॅरिटी कमिशनरच्या निगराणीखाली त्या ठिकाणी निवडणूक बाकायदा झालेली आहे. आम्ही निवडून आल्यावर राज्याच्या मुख्यमंत्र्यांचे आशीर्वादसुद्धा त्या ठिकाणी घेतलेत आणि त्याच्यामुळे जी गोष्ट रीतसर कायदेशीर झाली त्याला कोणाला तरी वाटतं म्हणून पत्राद्वारे समिती आणि अध्यक्ष असं नेमता येत नसतो. खरातच्या बद्दलचा महत्त्वाचा प्रश्न आहे. अत्याचारी खरात हा तुरुंगात आहे, त्याच्या मुलावर सुद्धा आता कारवाई होते, पत्नी मात्र फरार आहे. कशा पद्धतीने एकंदरीत वाटतं हे प्रकरण फार लांबणार आहे असं दिसतंय चित्र एकंदरीतच? नाही, मला वाटतं सखोल चौकशी झालीच पाहिजे. याचे धागेदोरे जिथपर्यंत असतील तिथपर्यंत निश्चितपणे या ठिकाणी चौकशी होईल आणि मला वाटतं महाराष्ट्राला लाजिरवाणं अशा प्रकारची ही गोष्ट आहे आणि त्याच्यामुळे पुरेपूर या विषयाचा निपटारा होण्याची आवश्यकता आहे. आणि मला वाटतं सरकार या बाबतीत कुठल्याही प्रकारची तडजोड करेल असं मला वाटत नाही. रोहित पवार यांनी खळबळजनक दावा केला आहे, आरोप केला आहे खरातवर की त्याने अजितदादा पवार यांच्यासहित एका बड्या नेत्याच्या फोटोवरती फुल्ली मारली, त्याचे फोटो त्याच्याकडे सापडलेत असा दावा ते करत आहेत. नाही, मला वाटतं रोहित पवार मीडियातच जास्त दावे करत असतात. त्यांनी जे काय त्यांना आहे ते त्यांनी त्या ठिकाणी तपास यंत्रणांकडे द्यावेत. परंतु आता रोहित पवारांना प्रसिद्धीची चटक लागलेली आहे, त्याच्यामुळे रोज काहीतरी ते शोधत असतात. परंतु असं जर काही असेल तर त्या संदर्भात सुद्धा तपासणी झाली पाहिजे आणि त्यांच्यावर कारवाई झाली पाहिजे. परंतु रोहित पवारांनी ते पुरावे संबंधित तपास यंत्रणांना दिले पाहिजेत. नक्की सुनेत्राताई पवार आहे, महाराष्ट्राचे उपमुख्यमंत्री दिल्लीला जात आहेत आणि तिथे काँग्रेस नेत्यांच्या, भाजप नेत्यांच्या सुद्धा भेटीगाठी होणार आहेत. कसं पाहता एकंदरीतच याकडे? दादांच्या निधनानंतर राज्यसभेची जागा आहे, त्यावरती काँग्रेस उमेदवार देणार असल्याची माहिती मिळते. सुनेत्राताईंना दिल्लीत जावं लागते, काय म्हणाल? मला वाटतं महाराष्ट्रामध्ये एक परंपरा आहे, ज्या वेळेला कर्तृत्ववान लोकप्रतिनिधी जातो त्यावेळेला त्यांच्या घरातलं कोण उभं राहिलं तर आत्तापर्यंत बिनविरोध देण्याचा पायंडा महाराष्ट्राने राजकीय संस्कृती म्हणून जपला आहे. एखादा अपवाद असेल एखाद दुसरा, परंतु मला वाटतं जर अजितदादांच्या अशा प्रकारच्या दुःखद निधनानंतर जर सुनेत्राताई त्या ठिकाणी लढणार असतील तर मला वाटतं सर्व पक्षांनीच त्या ठिकाणी त्याला समर्थन जर देणार असतील तर त्या ठिकाणी महाराष्ट्राच्या परंपरेला साजेसच राहील. ते मंत्री नरहरी झिरवळ यांचा कथित व्हिडिओ व्हायरल झाला, त्यानंतर आज कॅबिनेट बैठक झाली. या बैठकीमध्ये ते हजर राहिले नाहीत. त्यांच्या राजीनाम्यासंदर्भात बरीचशी चर्चा सध्या रंगते. काय नेमकं वाटतं तुम्हाला या प्रकरणाबाबत? कारण करुणा मुंडे म्हणतायत की धनंजय मुंडे यांनीच त्यांचा हा व्हिडिओ व्हायरल केला असेल, त्यांना मंत्री बनायचं आहे. नाही, मला वाटतं की आरोप प्रत्यारोपही होत असतात. आता ते का कॅबिनेटला उपस्थित राहू शकले नाहीत त्याची कारणे मीमांसा त्यांनी मुख्यमंत्र्यांकडे केलीच असणार.
त्याच्यामुळे लगेच याच्याशी जोडण्यात काही तथ्य असं मला वाटत नाही. शेवटी प्रत्येकजण आपल्या राजकीय उद्देशानं त्या ठिकाणी आरोप करत असतो आणि त्याच्यामुळे मला वाटतं करुणा मुंडेंनी आपण धनंजय मुंडे आणि करुणा मुंडेंचं वाकयुद्ध आपण पाहिलेलं आहे आणि मला वाटतं त्याच अर्थानं मला वाटतं त्या बोलल्या असतील. वस्तुस्थिती त्या ठिकाणी धनंजय मुंडेंना माहीत आणि त्या ठिकाणी झिरवळ यावर अधिकारवाणीनं बोलू शकतात. त्यामुळे आरोप बऱ्याचदा असं होतं की परिस्थितीचा संधीचा फायदा घेऊन त्या ठिकाणी प्रत्येकजण आपली राजकीय उणीधुणी काढण्याचा प्रयत्न करत असतो. मुंबईच्या महापौर ऋतू तावडे यांनी जैन मुनी संदर्भात जे विधान केलं होतं की त्यांचा घसा ठीक झाला, त्यांच्यामुळे गळ्याचा जो विकार होता तो ठीक झाला, यावरून संजय राऊत यांनी टोकाची टीका जी आहे ती केलेली आहे. याला उत्तर कसं देणार भाजपकडून? मला वाटतं त्यांच्या वक्तव्याचा शब्दशः अर्थ काढणं चुकीचं आहे. त्या तशा अर्थानं त्या ठिकाणी बोलल्या नाही आहेत. त्याच्यामुळे त्याला वेगळं वळण लावण्याचा राजकीय उद्देशातनं प्रयत्न करतात. तर मला वाटतं चुकीचं आहे. त्या ठिकाणी आपल्या ऋतू तावडेंनी त्या संदर्भात भूमिकाही स्पष्ट केलेली आहे आणि राऊतसाहेब ज्या पद्धतीनं बोलतात, मला वाटतं एखाद्या महिलेच्या बाबतीत, जी महिला मुंबईची प्रथम नागरिक आहे, तिच्या बाबतीत जर अशा प्रकारचे संदर्भ देऊन बोलणार असतील तर मला वाटतं हा नीचपणा आहे असं म्हटलं तर चुकीचं होणार नाही. युद्ध सुरू आहे, युद्धजिन्न परिस्थिती आहे आणि जे गॅसचे दर आहेत, कमर्शियल गॅसचे, ते 195 रुपयांनी वाढलेले आहेत. पेट्रोलचे, कमर्शियल पेट्रोल आहे त्याचे पण दर वाढलेले आहेत, डिझेलचे दर वाढत आहेत. परिस्थिती हाताबाहेर जाते का असा सवाल आता विरोधक विचारत आहेत. नाही, महाराष्ट्राची परिस्थिती हाताळण्यामध्ये माननीय मुख्यमंत्री देवेंद्रजी फडणवीस साहेब आणि सरकार त्या ठिकाणी काळजीपूर्वक हाताळत आहे. सरकार सर्व गोष्टीवर लक्ष ठेवून आहे. देशामध्ये पंतप्रधान नरेंद्र मोदी साहेबांनी देशामध्ये पुरवठा सुरळीत व्हावा या संदर्भात आंतरराष्ट्रीय स्तरावर बोलणी करत आज देशामध्ये परिस्थिती आवाक्यात ठेवण्याचं प्रामाणिकपणे त्या ठिकाणी काम झालेलं आहे आणि महाराष्ट्रात सुद्धा व्यवस्था विस्कळीत होऊ नये यासाठी देवेंद्रजी पर्सनली या सगळ्या गोष्टीवर लक्ष आणि नियंत्रण ठेवून आहेत. सर, आमची बातचीत केल्याबद्दल. तर महाराष्ट्रामध्ये परिस्थिती हाताबाहेर जाऊ नये याची काळजी महाराष्ट्राचे मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस घेत आहेत असा दावा प्रवीण दरेकर यांनी केलेला आहे. नेमके युद्ध आता किती दिवस चालणार आहे हे सुद्धा पाहणं महत्त्वाचं ठरेल. कॅमेरा पर्सन चरण मार्गमसह गिरीश गायकवाड, TV9 मराठी, मुंबई. मला तुमच्या कम्प्युटर स्किल्स अपग्रेड करायच्या आहे? दिशा कम्प्युटर इन्स्टिट्यूट घेऊन आले आहेत महा डिस्काउंट ऑफर. आता कोणताही कोर्स करा फक्त 1800 रुपयांमध्ये. हे आहे देशातील नंबर 1 न्यूज नेटवर्क आणि आपण पाहत आहात TV9 मराठी, एकमेव.